नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, इकडे मालिकेमध्ये काही वेगळंच वळण आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. तर हो, आता चक्क अन्नपूर्णा आणि गौरीची भेट ऋषी घडून आणणार आहे. आणि असं कसं झालं की ऋषीला हे सर्व सत्य माहिती पडलं का? खरंच गौरीने काय केलंय नेमकं की ऋषी आता चक्क या दोघींची भेट घडवून आणणार आहे? खरंच जी भित्री गौरी होती ती रागिणीपणात आता ऋषीसमोर एवढं काय तिने सांगितलं हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत प्रेक्षकांनो. म्हणून व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे मात्र आता लगेच देवी आईच्या मंदिरात गौरी बसलेली असते. ती विचार करते की देवी आई, मी ऐकलेलं आहे गं आणि टी व्हीमध्ये बघितलं की माझी मुलगी कमळी खूप मोठी आता खूप नयनतारा मॅडमसोबत काही प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे. खरंच ऐकून मात्र मला खूप छान वाटलं. तुझ्या आशीर्वादानं हे सर्व घडून आणलं आणि माझी कमळी तर हुशार होती, पण तुझ्या आशीर्वादामुळे आज ती नयनतारा मॅडमसोबत प्रोजेक्ट करणार आहे. खरंच खूप अभिमान वाटतो ग आई मला तिचा. असं ती देवी आईशी बोलत असते आणि बोलते की आता काहीही झालं तरी मला असं वाटते की एक वेळ अन्नपूर्णा आईला जाऊन भेटावं. पण कसं भेटू? मी त्यांना भेटायला गेली आणि कमळीविषयी काहीही सांगितलं तर ह्या दोघी ज्या काही आहेत ना, त्या माझ्या कमळीला जिवंत ठेवणार नाही. मी काय करू ग? पण नाही, आता काहीही झालं तरी मला अन्नपूर्णा आईला भेटायचं असं ती विचार करते. पण कसं भेटू हा सतत तिच्या डोक्यात एक विचार चालू असतो. तेवढ्यातच तिला ऋषीची आठवण होते आणि काहीही झालं तरी ऋषीच आमच्या दोघींची भेट घडवून आणू शकते असं तिला वाटते. तेव्हा आता ती लगेच ऋषीच्या शोधात ऋषीच्या घरी जाते. तेव्हा आता ऋषी तिला घरी नाही असं कळते आणि त्यानंतर लगेच ती ऑफिसमध्ये जाते. तर ऋषी ऑफिसमध्ये असतो. तर आता ऋषीच्या ऑफिसमध्ये जाऊन ती ऋषीची भेट घेते आणि ऋषी बोलते की साधना मावशी, कुठं होत्या तुम्ही? आणि आईने कुठं कुठं शोधलं नाही तुम्हाला? असं अचानक कधी जाता कधी येता, काय चालू आहे तुमचं? मला तर काही कळतच नाही आहे. तेव्हा आता लगेच इकडे साधना बोलते की हो, मी आताच नयनतारा मॅडमला सांगून आले की मी पुन्हा कामावरती येणार आहे, पण मला त्या अगोदर तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर आता ऋषी इकडे बोलतो की हो साधना मावशी, तुम्ही तर बोला, अगोदर बसा तुम्ही शांततेत. तुम्हाला माहिती आहे का, जो काही आईचा ड्रीम प्रोजेक्ट होता ना, त्यामध्ये कमळी काम करणार आहे. कमळी. आणि खरंच कमळी खूप हुशार आहे. मला तर माहिती नव्हतं की बिझनेसमधल्या काही स्ट्रिक ती न शिकता तिच्यामध्ये हा गुण आलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का साधना मावशी, आई तर तिच्यावरती अगदी इम्प्रेस झालेली आहे, कारण तिने अशा प्रकारे प्रेझेंटेशन तयार केलं ना आणि ती आता तो प्रोजेक्ट तयार करण्यात मदत करते आहे ना, खरंच खूपच छान. तेव्हा आता लगेच इकडे कमळीची तारीफ आता ऋषीच्या तोंडून ऐकल्यानंतर आनंद अश्रू डोळ्यातून तिच्या येतात. तेव्हा ऋषी बोलते की काय झालं साधना मावशी, असं कमळीचं चांगलं ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात का अश्रू आले? त्यावर आता इकडे साधना बोलते की तेच सांगण्यासाठी ऋषी मी तुला भेटले. त्यावर आता कमळीचं आणि कमळीविषयी काही सांगण्यासाठी तुम्हाला भेटण्याकरता आले असं ऐकल्यावर ऋषी मात्र चकित होते. त्यावर आता ऋषी लगेच बोलते की काय साधना मावशी, तुम्ही ना काय बोलता मला काहीच कळत नाही आहे. कोड्यात नका बोलू, तुम्ही शांत व्हा आणि मला सविस्तर काय ते सांगा. त्यावर आता इकडे लगेच साधना उर्फ गौरी बोलायला लागते आणि बोलते ऋषी, तुला मला सांगायचं आहे की अन्नपूर्णा मॅडम आहेत ना, त्या माझ्या सासूबाई आहेत. 18 वर्षापासून ज्या सुनीची आतुरतेने त्या वाट बघत होते ते मी आहे. तेव्हा मात्र आता ऋषी उठून उभा होतो आणि बोलतो साधना मावशी, तुम्ही म्हणजे तुम्हीच गौरी काकू आहात असं तुम्हाला म्हणायचं आहे का? त्यावर इकडे साधना बोलते हो, मग तुम्ही मेडचं काम का करत होत्या? त्यावर आता लगेच रडतच गौरी बोलते की फक्त कामिनी आणि रागिणीपासून
मला कमळीची रक्षा करता यावी म्हणून मी तुमच्या घरी मेडचं काम करत होती, कारण तुम्हाला माहिती आहे कमळी माझी आणि राजनची मुलगी आहे. तेव्हा मात्र आता इकडे लगेच ऋषी पुन्हा चकित होऊन जाते आणि बोलते की काय बोलता साधना मावशी, हे खरं आहे? त्यावर आता इकडे लगेच साधना बोलते की हो ऋषी, हे खरं आहे आणि कमळीच्या जीवाला या रागिणी आणि कामिनीपासून धोका आहे. पूर्ण प्रॉपर्टी ही अनिकाला मिळावं म्हणून त्या कमळीला, या घरच्या वारीसला सर्वांसमोर येऊ देत नाही. पण मी कंटाळलेले ऋषी, आता खूप कंटाळली. तू मला वचन दे की ही गोष्ट जर रागिनी आणि कामिनीला माहिती झाली तरीसुद्धा तू माझी कमळीची साथ कधीही सोडणार नाही. त्यावर आता खूप भावूक झालेला ऋषी पुन्हा आता इकडे गौरीला वचन देते आणि बोलते की काहीही झालं तर मी कमळीची साथ सोडणार नाही आणि प्रत्येक क्षण तिची रक्षा करणार. तेव्हा आता लगेच इकडे बोलते गौरी, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ऋषी, पण मला आता अन्नपूर्णा मॅडमला भेटायचं आहे आणि त्यांना माझ्या मनातलं ओझं सांगायचं आहे की कमळी तुमचीच नात आहे. हे सत्य माझ्या तोंडून त्यांना सांगायचं आहे. त्यावर आता ऋषी बोलते की ठीक आहे गौरी काकू, तुम्ही ना 5 वाजता संध्याकाळी मी सांगते त्या ठिकाणी या. मी त्या ठिकाणी अन्नपूर्णा मॅडमला घेऊन येते. त्यावर आता इकडे असं बोलतच लवकरच चेहरा झाकत आता ऋषीच्या ऑफिसमधून इकडे गौरी बाहेर निघून जाते. तर इकडे आता सांगितल्याप्रमाणे ऋषी संध्याकाळी अन्नपूर्णा निवासमध्ये जाते. तर तिथं लगेच अनिका असते. त्यावर अनिका बोलते, ऋष तू इथं? अरे वा, मला माहिती होतं की तू मला घ्यायला येणार. तू त्या कमळीच्या प्रोजेक्टपासून बोर झालाय ना, म्हणून मला घ्यायला आलाय ना तू. त्यावर आता इकडे लगेच ऋषी बोलते की हे बघ अनिका, मी तुला भेटायला आलो नाही आहे. सध्या मी काहीतरी महत्त्वाच्या कामानिमित्त अन्नपूर्णा मॅडमला भेटायला आलो आहे आणि कमळी उत्तम प्रकारे प्रोजेक्ट पार पडते, त्यामुळे मला तुझी काही आवश्यकता नाही आहे. त्यावर इकडे लगेच आता अन्नपूर्णाला भेटायला जाते आणि अन्नपूर्णाला लगेच बोलते की अन्नपूर्णा मॅडम, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं एकांतात बोलायचं आहे. त्यावर इकडे आता लगेच अन्नपूर्णा रूममध्ये घेऊन जाते ऋषीला. आता घेऊन गेल्यानंतर ऋषीला बोलते की तुला काय बोलायचं आहे? त्यावर इकडे अन्नपूर्णाला लगेच ऋषी बोलते की तुम्हाला तुमचा 1 तास हवा आहे मॅडम, आणि त्या 1 तासात तुम्ही माझ्यासोबत कुठं चाललं आहे, काय चाललं आहे, मी कुठं घेऊन जात आहे, हे काहीही विचारू नका. त्यावर आता इकडे अन्नपूर्णा बोलते, ऋषी मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मी नाही विचारणार तुला काही प्रश्न. चल, तुला मला कुठं घेऊन जायचं तर चल. लगेच आता अन्नपूर्णा ऋषीच्या गाडीत बसते आणि बसल्यानंतर ऋषी त्या ठिकाणी घेऊन जाते जिथं गौरी ऑलरेडी पोचलेली असते. त्यावर आता लगेच हे नवीन ठिकाणी ऋषी घेऊन आल्यामुळे पुन्हा अन्नपूर्णा विचारते की काय झालं ऋषी, तू इथं मला कशामुळे घेऊन आला, काय प्रॉब्लेम काय? त्यावर आता लगेच गौरी समोर येते आणि बोलते की आई, मीच सांगितलं ऋषीला की तुम्हाला माझ्यासमोर घेऊन या. त्यावर आता लगेच अन्नपूर्णा पुन्हा चकित होऊन जाते आणि गौरीला मिठी मारते. आता गौरीला मिठी मारल्यानंतर गौरीसुद्धा बोलते की आई, मी खूप तुम्हाला त्रास दिला. 18 वर्षापासून राजनच्या आयुष्यातून निघून गेली आई, पण त्यामागे माझा वाईट हेतू नव्हता. फक्त आणि फक्त तुमच्या नातीचा जीव वाचावा आणि तुमच्या नातीचं रक्षण मी करावं यासाठीच मी फक्त तुम्हा सर्वांना सोडून गेले आई. त्यासाठी अगोदर मी माफी मागते आणि आज मला राजनच्या आणि माझ्या मुलीबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे. तेव्हा आता कशाप्रकारे ॲक्सिडंट रागिनी आणि कामिनीने घडून आणला, कशाप्रकारे आता माझ्या या जगात नसल्याचं त्यांनी तुमच्या पुढे दाखवलेलं आहे. पण आई, तुमच्या नातीला काहीही झालेलं नाही आहे, ती या जगात आहे. तेव्हा आता पुन्हा देवी आईचं नाव घेत आता अन्नपूर्णा बोलते की कुठं आहे माझी नात, सांग ना. त्यावर आता लगेच इकडे गौरी बोलते की आई, कमळीच तुमची नात आहे, पण ही सध्या गोष्ट तुम्ही कोणालाही सांगू नका, कारण ही गोष्ट जर त्या रागिनी आणि कामिनीला माहिती पडली की कमळीच ही राजनची आणि माझी मुलगी आहे तर तिच्या जीवाला खूप मोठा धोका असणार आहे. अगोदर मला काहीही झालं तरी त्या दोघींविषयी तुम्ही प्रूफ तयार करा आणि त्यांच्याविषयी माझ्यासोबत केलेल्या अन्यायाची कर्माचे फळं तुम्ही द्या. त्यानंतरच ही गोष्ट तुम्ही या जगासमोर आणा की राजन आणि माझी मुलगी ही कमळी आहे. तेव्हा आता लगेच अन्नपूर्णा बोलते की ठीक आहे गौरी, तू अगदी बरोबर बोलते. मी या जगासमोर सध्या आणत नाही आणि मी कमळीलासुद्धा दाखवणार नाही की ती माझीच नात आहे. राजनलासुद्धा याबद्दल काहीही सांगणार नाही. पण मी त्या दोघींना जोपर्यंत कर्माची फळं देत नाही तोपर्यंत अगदी या
अन्नपूर्णाचा शब्द आहे तुला की ही अन्नपूर्णा शांत बसणार नाही. तेव्हा आता लगेच इकडे गौरी तिथून निघून जाते, अन्नपूर्णाचा आशीर्वाद घेऊन निघून जाते. तर लगेच अन्नपूर्णा आता ऋषीला मिठी मारते आणि बोलते की खरंच कमळी माझी नात आहे हे फक्त मला तुझ्यामुळे माहिती पडलं रे ऋषी. आज माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालं आणि कमळी माझी नात असावी असंच मी देवी आईला नेहमी मागत होती आणि देवी आईने लेट का होईना पण मला ते माझं स्वप्न पूर्ण केलं. असं आता ऋषीला धन्यवाद बोलून लगेच देवी आईच्या मंदिरामध्ये निघून जाते अन्नपूर्णा. तर इकडे मात्र ऋषीच्या प्रेमाचा पुन्हा काही तिच्या प्रेमात तो हरवून जाते की खरंच आता त्याला एक कुठं ना कुठं आशा निर्माण होते की पुन्हा कमळीचं आणि त्याचं लग्न होऊ शकते. आता नयनतारा स्वतः कमळीचा हात त्याच्या हातात देऊ शकते असं एक कुठं ना कुठं छोटीशी आशा त्याच्या मनात निर्माण झालेली आहे. प्रेक्षकांनो असं खूप सुंदर आता गौरीने विचार करत अन्नपूर्णासमोर ऋषीच्या मदतीने मांडलेला आहे. खरंच हा ऋषीच्या मदतीने गौरीने जो काही विचार अन्नपूर्णासमोर मांडलेला आहे की कमळी तिची आणि राजेंची मुलगी आहे. हे तुम्हाला आवडलं का? नक्की कॉमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.